नागपूरमध्ये 144 वर्षांपासूनची परंपरा असलेली मारबतची मिरवणूक निघालेली होती। यंदाही ढोल ताशांच्या गजरामध्ये उत्साहात मारबतची मिरवणूक संपन्न झाली। मारबत पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अलोट गर्दी केली। तर काळ्या आणि पिवळ्या मारबतीची गळाभेट करण्यात आली। तर मारबत मिरवणुकीमध्ये विविध विषयांवरील बडगे देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले। या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झालेले होते। तर ढोल ताशांच्या गजरामध्ये मारबतची ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे। काळी आणि पिवळी मारबतची या ठिकाणी गळाभेट देखील झाली। आमच्याकडे जे आज 145वां मारबत दिवस होता आणि हा दोस्त आपल्याकडच्या नागपूर शहरातला एक फेस्टिवल आहे, कुठेही होत नाही। तर आज जे मोठी संख्येमध्ये लोक होते इथे आणि त्याच्यात आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी सगळे हजर आहे। या फेस्टिवलसाठी आज जवळपास 3000 लोक इथे हजर होते आणि आम्ही सगळे प्रकारची काळजी घेतली होती। व्यवस्थितपणे आतापर्यंत हा सण साजरा झालेला आहे। ये हमारे नागपुर शहर की अभिनव ऐसी विरासत है, संस्कृति का प्रतीक है। इनके द्वारा हमारे समाज की बुराइयां, विकृतियां, जो चाली रीति रिवाज जो गलत है, इनको ले जाने का काम ये सब देवियां करती है, ऐसा हमारा मानना है। इतना ही नहीं, जो आज के संदर्भ में जो बुराइयां है, फिर वो महंगाई हो, हमारे ड्रग्स का जो प्रॉब्लम हमारे युवाओं में हो, या जो डोनाल्ड ट्रंप ने टैरिफ लागू किए जिसके तहत हमको हमारी इकोनॉमी में तकलीफ हो सकती है, ऐसी सभी बुराइयों को ले जाने का एक काम हमारी काली और पीली मारबत करेगी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।